नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मकर संक्रांती हा केवळ तिळगुळाचा किंवा पतंगाचा सण नसून त्यामागे अनेक परंपरा आहेत. घरामध्ये लहान मुलांचं बोरनान केलं जातं. एक अतिशय सुंदर आणि आनंदाचा पारंपरिक समारंभ बोरनान हा सोहळा केवळ संस्काराचा आणि परंपराचा भाग नसून आनंद, आशीर्वाद आणि शुभेच्छांनी भरलेला एक क्षण असतो. संक्रांतीचा सण जसा स्त्री वर्गासाठी, नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी खास असतो, अगदी त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी देखील खास असतो. कारण की संक्रांतीला म्हणजे मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी अनेक घरांमध्ये लहान मुलांचे बोरनान हे केले जाते. आता बोरनान म्हणजे काय, तर बोरनान या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. बोराने घातलेली अंघोळ, बोर म्हणजे बोर आणि स्नान म्हणजे अंघोळ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीच्या दिवसांमध्ये लहान बाळाला किंवा लहान मुलांना बोरनान कधी आणि कसे घालावे, बोरनान करताना मुलांना कोणत्या रंगाचे कपडे घालावे आणि कोणत्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नयेत, किंक्रातीला नाही जमलं तर आपण बोरनान कधीपर्यंत करू शकतो, कोणत्या वेळेत करावं, अशी बोरनांविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या ज्या मैत्रिणींची मुलं 5 वर्षापर्यंतची असतील अशा मैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही बोरनान या सोहळ्याविषयी संपूर्ण माहिती भेटेल. यावर्षी मकर संक्रांत ही 14 जानेवारीला बुधवारी साजरी केली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज 15 जानेवारीला गुरुवारी करी म्हणजेच किंक्रांत आहे. किंक्रांतीच्या दिवशी घरातील लहान मुलांना बोरनान हे घातले जाते. तसे तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीपासूनच म्हणजेच किंक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत या कालावधीमध्ये तुम्ही लहान मुलांना कधीही बोरनान हे घालू शकता. खरं तर किंक्रांती दिवशी आवर्जून बोरनान हे केलं जातं, पण ज्यांना जमणारच नसेल तर त्यांनी रथसप्तमीपर्यंत कधीही बोरनान केलं तरीही चालेल. लहान मुलांचं बोरनान का करायचे यामागे एक पौराणिक कथा आहे. असं म्हणतात की करी नावाच्या राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये म्हणून हा विधी करण्यात येतो. हा विधी सर्वप्रथम करी राक्षसापासून बचावासाठी बाळ गोपाळ कृष्णावर करण्यात आला होता. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली. लहान मुलं हे कृष्णाचं रूप मानलं जातं, त्यामुळे करी राक्षसाची सावली आपल्या मुलांवर पडू नये म्हणून बोरनान करण्याची परंपरा सुरू झाली. आता बोरनान हे किती वर्षापर्यंत करावं, तर आपल्या घरातील 1 ते 5 वर्षापर्यंतच्या बाळापर्यंत करतात. तुमचं मूल 5 वर्षाचं होईपर्यंत तुम्ही 5 वर्ष मुलाला बोरनान हे घालू शकता. काही जण फक्त 3च वर्ष बोरनान करतात. जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता. एकूण 5 वर्ष केलं तरीही चालतं आणि बोरनान हे मुलाचं आणि मुलीचं या दोघांचं देखील करतात. तसेच बघा, बोरनान हे शिशु संस्कार म्हणून बोरनान केलं जातं. बाळ जन्माला आल्यानंतर बाळाच्या पहिल्या संक्रांतीला सर्वसामान्यपणे बोरनान हे केलं जातं. लहान मुलांना बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात उपलब्ध असलेल्या फळभाज्या जसे की बोर, उसाचे तुकडे, गाजर, भुईमुगाच्या शेंगा, कच्चे हरभरे, तिळगुळाचे लाडू, रंगीबेरंगी गोळ्या, चॉकलेट, बिस्किटे अशा सर्व वस्तूंनी लहान मुलांच्या डोक्यावरून अंघोळ घातली जाते आणि यालाच आपण बोरनान असे म्हणतो. मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरनान घातलं जातं. लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरनान घालण्याची परंपरा आहे असं म्हटलं जातं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणवारासोबत बदलत्या ऋतुचक्राचे आपल्या आरोग्यावर चुकीचे परिणाम होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जाते. म्हणजे संक्रांतीनंतर वातावरणामध्ये हळूहळू बदल होत जातो आणि या वातावरणाशी त्यांचं शरीर सदृढ बनत असतं. त्यामागचं हे शास्त्रीय कारण आहे. बोरनान बदलत्या ऋतूचा त्रास होऊ नये आणि त्या ऋतूमधील फळे त्यांनी खावीत म्हणून हा विधी केला जातो. मज्जा आणि मस्तीमध्ये जी लहान मुलं न खाणारी फळे ही या निमित्ताने खातात, त्यामुळे त्यांना त्यातील जीवनसत्वे मिळतात. आता बोरनान हे कधी घालावं, तर बघा, बोरनान हे तुम्ही शक्यतो दुपारनंतर घालावं. सायंकाळी 4, 5, 6, 7 वाजता तुम्ही मुलांना बोरनान हे घालू शकता. ज्या दिवशी आपल्या बाळाला बोरनान घालायचं आहे त्या दिवशी सायंकाळी आपला परिसर स्वच्छ करावा, दारामध्ये छानशी रांगोळी काढावी, आजूबाजूच्या सर्व लहान मुलांना बोलवावे. तसेच काही स्त्रियांना देखील तुम्ही बोलवू शकता. 5 किंवा 7 सुवासिनींना बोलवायचे आहे आपल्या बाळाला औक्षण करण्यासाठी. तसेच घरामध्ये मोठी चटई, सतरंजी वगैरे काहीतरी अंथरायचं आहे. त्यावरती एखादा पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्या उत्सव मूर्तीला म्हणजेच आपल्या बाळाला अंघोळ घालायचे आहे, बोरनान घालायचं आहे. त्या बाळाला त्या पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं, पण त्यापूर्वी तुम्ही बाळाला काळ्या रंगाचे कपडेही घालायचे आहेत. बघा, मुलगा असेल तर त्याला काळ्या रंगाचे झबले किंवा सदरा घातला जातो, तर मुलीला काळ्या रंगाचे खणाचे परकर, पोलके किंवा फ्रॉक घातला जातो. त्याप्रमाणे बाळाला कपड्यावर उठून दिसतील असे हलव्याचे पांढरे शुभ्र दागिने घातले जातात.
मुलांना बासरी किंवा मुकुट, हार, तर मुलींना माळ, पैंजण, बांगड्या असे हलव्याचे दागिने बाजारामध्ये सहज उपलब्ध असतात. तर ते दागिने आपल्याला घालायचे आहेत. या शृंगारामुळे, या दागिन्यांमुळे बालमूर्ती अधिकच खुलून दिसते, म्हणजेच आपलं बाळ हे अधिकच खुलून दिसतं. आपल्या बाळाला पाटावर किंवा चौरंगावर बसवायचं, पण जर बाळ अधिकच लहान असेल, 6 महिन्याचं किंवा त्याच्या आतील वर्षाचं बाळ असेल, तर ते बसू शकत नसेल, तर त्या बाळाला घरातील कोणीही मांडीवर घेऊन बसू शकतं. किंवा जर बाळ खूपच लहान असेल, तर एवढ्या लहान बाळाला बोरन्हाण घालण्याची काहीच गरज नाही. तुम्ही पुढील वर्षापासून म्हणजेच पुढील संक्रांतीला तुम्ही बोरन्हाण हे घालू शकता. बाळ खूप लहान असेल तर त्याला त्रास होऊ शकतो. मुलं रडतात, त्यामुळे अगदी 5 वर्षाचं होईपर्यंत आपण बोरन्हाण घालू शकतो. उत्सव मूर्ती म्हणजे आपलं बाळ बोरन्हाणसाठी तयार झाल्यावर त्या मुलाला पाठावर बसवायचं आहे. बाकीच्या लहान मुलांना त्याच्या भोवती गोल करून बसवायचं आहे. कारण जेणेकरून आपण मुलाला ज्या साहित्याने अंघोळ घातली, तर ते साहित्य त्यांना खाली पडलेलं सहज वेचता येईल. तसेच आपण ज्या काही स्त्रिया बोलावल्या असतील, त्यांना बाळाला औक्षण करायला सांगायचं आहे. आणि बोरन्हाणची पण आपण आधीच तयारी करून ठेवायची आहे. आता बोरन्हाण म्हणजे काय, तर बघा, जसे की चुरमुरे, उसाचे तुकडे, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, बोर, तिळगुळ, तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाच्या रेवड्या, रंगीबेरंगी गोळ्या, बिस्किटे, हरभरा, चॉकलेट या सर्व गोष्टींचा समावेश केला जातो. आणि सर्व तयारी तुम्ही आधीच करून ठेवू शकता. एखादं साहित्य नसले तरी देखील चालू शकतं. आणि अशा प्रकारे सर्व बोरन्हाणची तयारी झाल्यानंतर आपल्या बाळाच्या डोक्यावरती, म्हणजेच आपलं जे बाळ आहे तर ते बालक आहे, त्या बोरन्हाणसाठी बसवलं जातं. तर त्याच्या डोक्यावरती एखादा रुमाल किंवा टोपी घालायची आहे आणि मग डोक्यावरती तुम्ही त्याला बोरन्हाण घालायचं आहे. आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींनी, म्हणजेच आपल्या आई, आजी, काकू यांनी बाळाच्या डोक्यावरती एखाद्या पेल्याने किंवा ग्लासने काही ठिकाणी माप, चिपटं याने असं सर्व साहित्य डोक्यावरती टाकतात. म्हणजे त्यांनी अंघोळ घालतात. तर तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. आणि ही माहिती झाली सर्व बोरन्हाणविषयी. आता बाळाला या दिवशी कोणत्या रंगाचा ड्रेस किंवा कोणत्या रंगाचे कपडेही घालू नयेत. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे. आणि आपल्याकडे अगदी पूर्वीपासून अशी पद्धत आहे की एक परंपरा चालत आलेली आहे की संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते, तो रंग आपण संक्रांतीला वर्ज्य करायचा असतो. यावर्षी संक्रांतीने ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे. त्यामुळे आपल्याला यावर्षी पिवळ्या रंगाचे कपडे बाळाला अजिबात घालायचे नाहीयेत. तसेच तर बोरन्हाण करताना तुम्ही शक्यतो काळ्या रंगाचे कपडे घाला. कारण त्यावरती हलव्याचे दागिने देखील अधिकच उठून दिसतात. त्यामुळे बाळ आपलं अधिकच छान दिसतं. आणि जर तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे नसतील, तर तुम्ही दुसऱ्या रंगाचे कपडे देखील घाला. फक्त या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालू नका. कारण यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे. आणि म्हणून बाकी तुम्ही लाल, हिरवा, गुलाबी अशा गडद रंगाचे कपडे देखील घातले तरी देखील चालतात. बोरन्हाणसाठी आलेल्या स्त्रियांना हळदी कुंकू लावून त्यांचाही मान सन्मान करायचा आहे. त्यांना हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन नमस्कार करायचा आहे. त्यांना वाण द्यायचा आहे. बाळाला ज्या पदार्थाने अंघोळ घातलेली आहे ते पदार्थ आपण त्यांच्या ओटीमध्ये घालायचे आहेत. त्याचबरोबर लहान मुलांना पण आपण ते सर्व साहित्य वेचायला सांगायचं आहे आणि ते खायला देऊ शकता. किंवा घरी घेऊन गेले तरी देखील चालू शकतं. कारण बोरन्हाणाच्या माध्यमातून ती सर्व फळं लहान मुलांना या सीझनमध्ये म्हणजेच ऋतूमध्ये पोटात जावीत, हा त्यामागचा खरा हेतू असतो. कारण या ऋतूत येणारी फळं खाण्याची सवय त्या बाळांना, त्या मुलांना लावण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे. बाळावर सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षा होऊ दे, बाळ सुबत्तेत न्हाऊन निघू दे, असा यामागचा उद्देश असतो. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याचे देखील बोरन्हाण हे नक्कीच करा. रथसप्तमीपर्यंत तुम्ही कधीही बोरन्हाण हे करू शकता. आता आपण जाणून घेऊया बोरन्हाण करताना मंत्र देखील म्हणायचा आहे. तर ते मंत्र कोणते आहेत? तर बघा, डोळ्यावर बाळावरती बोर टाकताना जे मंत्र आहे तो म्हणायचा आहे. बोर बोर ए गणपती बाप्पा, ए नारायण नारायण, ए लक्ष्मी, ए सरस्वती, ए सकू सकू, पाणी दे तुपात लोणचं कालवून दे. त्यानंतर बाळावर फळं, बोर, खोबरे आणि अन्य गोष्टी टाकताना म्हणायचं आहे, इडा पिडा टळो बाळाचं आयुष्य वाढव. त्यानंतर बाळाला आशीर्वाद देताना बोलायचं आहे, सुखी समाधानी यशस्वी हो, दीर्घायुष्य लाभो, आईबाबांचं नाव मोठं कर. तर बोरन्हाणाचं विधी आणि मंत्र आपल्या घराच्या रीतिरिवाजानुसार ठरवले जातात. आपल्याकडे जी रीत असेल, जी पद्धत असेल त्यानुसार हे मंत्र म्हणत बाळाला आशीर्वाद हे या दिवशी आवर्जून द्यायचे आहेत. तर बोरन्हाण हा केवळ एक विधी नाही, तर आपल्या संस्कृतीतील आनंदाचा आणि एकत्रितपणाचा हा उत्सव आहे. या समारंभातील मंत्र
फळ आणि खेळ यामागे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना आणि शुभेच्छा दिल्या जातात. बोरनानचं नवं रूप हल्ली वाढदिवस, बारशे व अन्य कोणतेही सोहळे भव्य दिव्य कारणांसाठी हल्ली पालक वाटेल ते करतात. काही जण हा सोहळा करण्यासाठी खास ऑर्डर करतात. त्यात विशेष लक्ष दिले पाहिजे, कारण बोरनान करताना लहान मुलांना डोक्याला किंवा अंगाला लागू नये म्हणून काळजी आपण घेतली पाहिजे. यासाठी छान छोटीशी छत्री तुम्ही वापरू शकता. बोरनांमध्ये तुम्ही चिरमुरे, लाह्या, छोटी बोरं, चिंचा, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, रंगीबेरंगी गोळ्या, हल्ली लहान मुलांच्या आवडीचा विचार करून चॉकलेट्स, गोळ्या, बिस्किटे वापरू शकता. मकर संक्रांतीमधील एक संस्कार आहे, प्रत्येक लहान मुलांच्या घरी हा आवर्जून करावा. आपल्या परंपरेचा असा हा समृद्ध वारसा पुढे नेणे हीच आपली खरी जबाबदारी आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री